नमस्कार मैत्रिणींनो, शुभांगी रेसिपीजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। आज आपण बनवणार आहे कैरीचे टिकाऊ सरबत, जे तुम्ही 3 ते 4 महिन्यापर्यंत स्टोअर करू शकता। सुरुवातीला आपल्याला 2 कैऱ्या स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या आहे आणि एका गंजामध्ये कैऱ्या बुडतील इतके पाणी त्यामध्ये टाकायचे आहे आणि 8 ते 10 मिनिटे आपल्याला ते शिजवून घ्यायचे आहेत। हवं तर तुम्ही कुकरमध्ये सुद्धा त्या शिजवून घेऊ शकता। छान अशा कैऱ्या आपल्या शिजून तयार आहेत। त्यावर आपण थंड पाणी घालून ह्या कैऱ्या थंड करून घेऊ आणि यातील जो गर आहे किंवा पल्प हा आपण काढून घेऊ। उन्हाळ्यातील जी कैरी येते ती आपल्या आरोग्यासाठी अतिशय उत्तम आहे। अशा पद्धतीने आपल्याला यातील सर्व पल्प काढून घ्यायचा आहे आणि यातील जी गुठळी किंवा जी कोय आहे ती आपल्याला काढून टाकायची आहे। हा पल्प आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊ। हा थंड होईपर्यंत आपण साखरचा पाक तयार करायला ठेवू। एका कढईमध्ये मी 1 वाटी साखर घेतली आहे। त्यामध्ये आपल्याला पाऊण वाटी पाणी घालायचं आहे आणि याचा आपण पाक तयार करून घेऊ। साखर विरघळेपर्यंत आपण शिजत ठेवू आणि याला 1 तारी पाकापेक्षा थोडं कमी शिजवून घ्यायचं आहे। हे होईपर्यंत आपण मिक्सरच्या भांड्यात जो कैरीचा गर आहे तो फिरवून घेऊ। त्यामध्ये आपल्याला 1 मुठी पुदिन्याचे पाने घालायचे आहे, पाव चम्मच जिरे पूड, थोडंसं काळ्या मिऱ्याची पूड घालायची आहे, पाव चम्मच सोप पावडर घातली आहे मी, अर्धा चम्मच काळे मीठ, पाव चम्मच साधा मीठ आणि अर्धा वाटी मी यामध्ये पाणी घातलं आहे। आता हे मिक्सरला आपण फिरवून घेऊ। आता हे मिश्रण आपल्याला जे आपण साखरचा पाक केलाय त्यामध्ये घालून घ्यायचं आहे। 3 ते 4 मिनिट आपल्याला हे शिजू द्यायचं आहे। हे पहा, याचा कलर सुद्धा चेंज झाला आहे। म्हणजे आपले जे सरबत आहे ते तयार झाले आहे। हे आपण गाळून घेऊ आणि याला थंड होऊ देऊ। थंड झाल्यानंतर तुम्ही एका काचेच्या बॉटलमध्ये ते स्टोअर करू शकता आणि हवं तेव्हा त्याचं सरबत बनवून तयार करू शकता। आता एका ग्लासमध्ये मी 2 ते 3 बर्फाचे क्यूब घातले आहे आणि त्यावर आपल्याला हे 3 ते 4 चम्मच सरबत घालायचे आहे। यामध्ये आपण पाणी घालून घेऊ। हे आपलं झटपट कैरी आणि पुदिन्याचे सरबत तयार झाले आहे। प्यायला खूपच छान लागते। छान लागतं व सोप्या नवनवीन रेसिपी पाहण्याकरता शुभांगी रेसिपी या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा।